राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी आज पत्रकार परिषद आयोजित केली। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्व पत्रकारांचं मी प्रथम स्वागत करतो। मुरगाडे सर, मोरकर साहेब, बंडूकाका, गौरीताई, शहर अध्यक्ष, युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष आणि लोकसभा सदस्य ताईंचे प्रतिनिधी मयूरबाई आहेत। या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत जाऊन काम करतोय। आमचा विद्यार्थी असेल तो विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचं काम करतोय। त्या शाळेमध्ये जातोय, काही तर अडचण आहे का, इमारत आहे का, हे पाहण्याचं काम करतोय। तिथं बसायला जागा व्यवस्थित आहे का, पावसामुळे कुठली वर्ग खुली गळती, हे सगळं बारीक सारीक आमचा विद्यार्थी अध्यक्ष पाहतो। युवक अध्यक्ष तालुक्यामध्ये मग कोरोनाचं संकट असेल, अतिवृष्टी असेल किंवा ज्या काय अनेक अडचणी असतील त्या अडचणीला तोंड देण्याचं काम आमचे युवक अध्यक्ष त्या ठिकाणी युद्ध पातळीवर करतात। वेळ पडली तर खर्चाने सुद्धा ते त्या ठिकाणी मदत करण्याचं काम करतात। आमच्या युवती अध्यक्ष सुद्धा युवतींना मदत करणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, काय अडचण आली, काय विध आलं त्या ठिकाणी त्या मदत करण्याचे काम करतात। आमच्या महिला अध्यक्ष सुद्धा कायम सक्रिय, म्हणजे 24/7 आमचे सगळे मंडळी पूर्ण वेळ काम करणारे। कोणाचाही आमचा धंदा काय नाही, शेती याचा थोडाफार व्यवसाय असेल तरी व्यावसायिक, पण सगळे मंडळी, मग दुर्गाडे सर असतील, माऊरकर साहेब असतील, बंडूकाका असतील, बाळासाहेब बिनताडे असतील, व्यवसाय समोरून काम। पण आम्ही तो पूर्ण वेळ काम करतो की गेली 42 वर्ष मी या तालुक्यामध्ये काम करतोय। आदरणीय दादा दादारावांच्या माध्यमातून या तालुक्यात काम करायला शिकलो आणि काम करत असताना सामान्य माणूस घटक समजून त्याच्यासाठी सातत्याने काम करतोय। गेली 3 वर्ष अध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा पक्ष संघटना, पक्षामधले जे काय अडचणी असतील ते सोडवण्याचं ताई असतील किंवा जिल्हा अध्यक्ष असतील, गारडकर साहेब असतील, दादा असतील, यांच्या माध्यमातून आम्ही काम करतोय। विकास कामाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर तालुक्यामध्ये अनेक कामं त्या ठिकाणी होतात। बजेटची कामं असतील, नाबार्डच्या असतील, जलजीवन मिशनच्या असतील, जिल्हा परिषदच्या योजना असतील, जे ज्या काय म्हणून देता येतील ते देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी त्या सामान्य नागरिकाला, सामान्य शेतकरी असेल, अपंग असेल, विधवा असेल, परित्यक्त असेल, यांना देण्याचं त्या ठिकाणी काम राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी सातत्याने करतोय। आणि गेले 3 वर्ष मी काम करतोय, याच्यामध्ये सगळे आमचे सहकारी काम करतात। सगळे शेल असतील, सगळे कार्यकारिणी असेल, ज्येष्ठ असतील, मग विजयराव खोलते असतील, अशोकभाऊ असतील, सुदामाप्पा असतील, दुर्गाडे सर असतील, मावरकर साहेब, दत्ता चव्हाण, सगळे त्या भागामध्ये, झेंडे साहेब असतील, ही सगळी माणसं त्या भागामध्ये आपलं काम करतात। आज सुद्धा आम्ही गावभेट दौरा हा पूर्ण, नुसता गावभेट म्हणजे पक्ष प्रचाराने ह्याच्यासाठी नाही, तर लोकांच्या काय तिथं अडचणी आहे का, नेमकं काय तिथं अडचण आहे हे घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय। लोकसभा झाली, लोकसभेसाठी सुद्धा लोकांनी चांगलं मतदान केलं। विधानसभा झाली, त्यासाठी सुद्धा आम्ही सगळ्यांनी चांगला प्रयत्न केला। आमदार साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी निवडून आले। आमदार असतील, खासदार असतील, यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विकास कामं होतात, आम्ही करतोय, त्याला सहकार्य करण्याचं काम करतोय। त्यानंतर हे सगळी संघटना आजपर्यंत त्या ठिकाणी काम करते। आम्ही फक्त कमी पडतोय, प्रसिद्धीला कमी पडतोय। ह्या कुठल्या शाळेत गेलाय तो शाळा टाकायचं राहून जातोय, किंवा आम्ही पुढे एखादा ऍक्सिडेंट झाला त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो, त्याला आम्ही लयचं कमी पडतो, म्हणजे खरं ती सांगतोय। आणि त्यामुळं म्हणजे थोडंफार आम्ही प्रसिद्धीला कमी पडतोय। पण आम्हाला काय लय पुढं करायची सवय नाही। नेते असले तरी बा तेवढ्या पुरता नमस्कार चमत्कार एवढीच सवय, कारण आम्ही सर आम्ही शेवादालात काम केलेली माणसं आहेत, त्यामुळं लय पुढं करण्याची आम्हाला सवय नाही। तुमचा फोन आला तरी नम्रतेने आम्ही घेतोय, आपल्याशी चर्चा करतोय, बोलतोय। गेल्या हे आमचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष जानेवारीमध्ये इथं आले, त्यांनी संघटनेची मीटिंग घेतली, त्याच्यावर आम्ही काम केलं। 2 महिने त्याच्यावर आमच्या संघटनेचं काम करीत आलं। दुर्दैवाने माझी आई 8 मार्चला निधन झालं वय, त्यामुळे माझे त्याच्यामध्ये महिना गेला आणि 4 मे पासून मी आजारी होतो।
काय डॉक्टरचं ट्रीटमेंट चुकलं, ही चुकलं, म्हणजे मी आजारी अजिबात नाही. माझ्यासारखा म्हणजे मी कधीही आजारी न पडणारा माणूस, आयुष्यामध्ये इंजेक्शन न घेतलेला माणूस, फक्त गोळी घेतो. फक्त जर काय कणकं आले तर गोळी, डॉक्टर सुद्धा म्हणते तुम्ही आजारी कसा पडला. म्हणजे हे झालं, म्हणजे थोडंसं मी आजारी बिजारी आता व्यवस्थित सक्षम झालोय आणि अजून महिना 1.5 महिन्यामध्ये जोरात पडेल. तर माझा वैयक्तिक प्रश्न आहे, पण पक्षाच्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करतोय. परवा कुठंतरी पेपरला आलं की कुणाला सिस्टीम असती, 3 वर्ष पूर्ण झाले, माणिक योजनेची मुदत संपली, माणिक झेंडेचा नवीन अध्यक्ष वरची आणि लोकांच्या मधनं जाऊन त्या ठिकाणी नेमतात. परवा सासवड शहरचा अध्यक्ष राहुलदादाला त्या ठिकाणी त्यांची मुदत संपली, बाळासाहेबाला नेमलं. बाळासाहेबाला नेमल्यानंतर त्यांना जिल्हा सरचिटणीस केलं अध्यक्षांनी, त्यांना कुठं बाजूला केलेलं नाही. पण दुसरी गोष्ट पप्पू राऊतची, पप्पूने मला फोन केला, माझ्याकडे फोन आहे, मी फक्त टेप करत नाही, एवढं दुर्दैव. म्हणला माझ्यावर पानवडीमध्ये खरेदी खताचा माझ्यावर गुन्हा दाखल होणार आहे आणि पक्षाची बदनामी नको, मी माझा राजीनामा स्वीकार. यस, लगेच राजीनामा फोनवरच स्वीकारला. म्हणजे असं कुठेही वेगळं काही झालेलं नाही की कुणाला बाजूला केलं, कुणाला काय केलं, अजिबात नाही. आम्हाला दुर्गाडे सर असतील, कोलते साहेब असतील, आप्पा असतील, अशोकभाऊ टेकवडे असतील, मावळकर साहेब, दत्ता आबा, झेंडे साहेब, या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. ताईंचा परवा दौरा झाला, गावभेटमध्ये दौऱ्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. त्या ठिकाणी आर्थिक साक्षरता हे अभियान पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून, मग दुर्गाडे सर असतील, आमदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून राबवलं जाते. ताई प्रामुख्याने त्यामध्ये सहभागी होतात की तालुक्यातल्या जास्तीत जास्त महिला या बँकेच्या खातेदार झाल्या पाहिजेत, या बँकेचं त्यांनी कर्ज उचललं पाहिजे आणि त्या सक्षम झाल्या पाहिजेत, अशी भूमिका डोळ्यापुढे ठेवून ताईंनी त्या आर्थिक साक्षरता अभियानाला जास्तीत जास्त त्यांनी प्रोत्साहन दिलं. आता सुद्धा महिलांना प्रोग्राम दिलेत, युवकांना दिलेत, फादरबॉडीला दिलेत, कार्यकारिणीला दिलेत. हे सगळे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने राबवायचा प्रयत्न करतोय. आमच्या पक्षामध्ये काय फार मोठी माणसं नाहीत, आम्ही सगळेजण शून्यातून उभी राहिलेले आहोत. जे काय तुमचं म्हणजे हे जे काय असेल ते आम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. एखादं आंदोलन असेल तर झेंडा बी आम्ही आणतो, आहे का आपला कुठं काठील नाव करा, बॅनर एक करा, आतुरला सांगतो आतुर एक बॅनर कर, ह्याला सांगतो बाबा तू त्या ठिकाणी झेंड्याला काठी आण, ह्याला हे कर, असंच करायचं काम करतो. पण त्याला स्पीकर लागतोय, माईक लागतोय, काय लागतोय, हे करायचं काम आहे. ह्या परिस्थितीमध्ये संघटना आमची करते, आम्ही करण्याचा प्रयत्न करते. पुढेही आम्ही या ठिकाणी या तालुक्यामध्ये सामान्य माणसासाठी काम करण्याचं काम आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी करणार आहोत, याच्यामध्ये कुठेही शंका नाही. आणि म्हणून आणि एवढंच म्हणजे हेच सांगण्यासाठी हे घेतले की कुठं आम्ही कोणाला बाजूला करत नाही. आमच्या आयुष्यात आमचा तर पक्ष राष्ट्रवादी, आम्ही सेवादलात काम केलेले माणसं आहे, म्हणजे कुठेही वेगळं असं आमच्या मनामध्ये येत नाही, हा वेगळा तो वेगळा तो वेगळा, अजिबात नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्ही सगळे मंडळी करतोय, पुढच्या काळात सुद्धा करीत जाऊ. आणि जे काय आपल्याकडं जी आहे दुर्लक्ष जे काय म्हणलं जातंय ते होणार नाही, एवढा मी शब्द त्या ठिकाणी देतो. धन्यवाद. अध्यक्षांनी जी भूमिका मांडली त्याच भूमिकेला मी अनुमोदन देतो तिथं. आता अध्यक्षांनी जो विषय केला की आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तळागाळापर्यंत पोहोचलेला कोणता पक्ष असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आज महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक अनुभवी, अभ्यासू आणि सामान्य माणसाची नाळ असणारा जर कोणता नेता असेल अशा प्रकारचा उपमुख्यमंत्री पवार साहेब आमच्याकडे. लोकांची विकासाची कामं कशी करायची, करायला कसं म्हणायचं, कोणाला कुठे कसं म्हणायचं, आणि राजकारण करत असताना विकासाचं राजकारण करायचं, त्याच्यामध्ये कुठंच राजकारण आणायचं नाही, अशा प्रकारचा संदेश देणारे अजितदादा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. आणि पायाला भिंगरी लावून त्या ठिकाणी तळागाळापर्यंत त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका ज्या ताईंनी त्या ठिकाणी घेतली, संसदेमध्ये त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण भाषण करत असताना, आपल्या मतदारसंघ असेल किंवा देशाची पॉलिसी मेकिंग करत असताना अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारची देशाची धोरणं ठरवण्यामध्ये ज्यांची प्रभावी भूमिका आहे
आणि अशा प्रकारे काही कुठे अन्याय झाला तर अन्यायाला वाचा फोडण्याचे काम सुद्धा संसदेमध्ये करतात. त्या ताई आमच्या नेते आहेत. त्यामुळे साहेब असतील, दादा असतील, ताई असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करतोय. आमच्या संघटनेचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. झेंडे पाटील या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. महिला अध्यक्ष आमच्या गौरीताई आहेत. युवकचे अध्यक्ष पुष्कराज भाई आहेत. सासवड शहरचे बाळासाहेब आहेत. आमचे बंडू काका आहेत. आमचे मार्गदर्शक आणि तळागाळापर्यंत काम करणारे इथं माहुरकर साहेब आहेत. संदेश पवार या ठिकाणी आहे. पुष्कराज भाई, बंडू काका जगताप या ठिकाणी आहेत. सगळेच आहेत आम्ही इथं. आणि बाकीचे सगळेच आत्ताच मिटिंग झाली, सगळेच या ठिकाणी उपस्थित होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झेंडे साहेब असतील, अशोकभाऊ टेकवडे असतील, कोलते साहेब त्या ठिकाणी असतील, दत्ताबा असतील, त्यानंतर झेंडे पाटील असतील, सुदामाप्पा असतील, ही सगळीच लोक त्या ठिकाणी काम करताना बाबूसाहेबांच्या पासून, पुष्कराज भैयापासून, बाळासाहेबापासून, अगदी विराज भैयापासून, योगेश नानापर्यंत सगळीच लोक आम्ही एक जीवानं एक दिलानं त्या ठिकाणी काम करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जरी अशा प्रकारचं काही त्या ठिकाणी विकासाचं किंवा वेगळ्या प्रकारच्या निवडणुका आल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही गॉसिप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल, पण आम्ही सगळेच नेते मंडळी युनायटेडली एकत्रितरित्या ताईंच्या, दादांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या निवडणुकांना आम्ही त्या ठिकाणी सामोरं जाणार आहोत. शेवटी घर म्हणलं तर घरामध्ये सुद्धा भांडायला त्या ठिकाणी लागतं. आता पक्ष आहे पण तसं कधीच कुठं मतभेद नाहीत किंवा काही नाहीत. काही काळ एखाद्या पद मिळाल्यानंतर काही काळानंतर दुसऱ्या व्यक्तीला पद मिळतं. जसं मी पूर्वी जिल्हा बँकेला चेअरमन होतो, नंतर आप्पा झाले, परत आता मला संधी मिळाली. झेंडे पाटलांच्या अगोदरही त्या ठिकाणी दुसरे अध्यक्ष होते, त्यानंतर शिवाजी आप्पा होते, नंतर झेंडे पाटील झाले. प्रत्येकाला संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. आता काही ठिकाणी बातम्याही त्या ठिकाणी आल्या होत्या की आता झेंडे पाटलांनी उल्लेख केला, समजा राहुलचा केला असेल किंवा पप्पूचा केला असेल. शेवटी हे सगळी घरातली माणसं आहेत, जवळची माणसं आहेत. त्या ठिकाणी राहुलनं सुद्धा त्याच्या पद्धतीनं सासवड शहर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून उत्तम पद्धतीने काम केलं होतं. ताईंनी त्यांचा त्या ठिकाणी उल्लेख केला. आता बाळासाहेब त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करतायत, तेही उत्तम पद्धतीने त्यांनी जो पाया घातलाय त्या पायावरती कळत चढवण्याचं काम बाळासाहेब त्या ठिकाणी नक्कीच करतील. आणि बाळासाहेबाला मदत करण्यासाठी राहुलचं मार्गदर्शन असेल, बंडू काका असेल, सगळेच म्हणजे इथं दत्तानानांच्या पासून, महेश पासून, बानुकाका पासून हे सगळे लोक, संतोष जगतापांच्या पासून हे सगळ्या लोकांची, अगदी जुने हेमंत बोंगळे असतील, संजय अण्णा जगताप असतील, या सगळ्यांची मदत घेऊन सासवडमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आपण बळकट करण्याचा प्रयत्न करणार. प्रत्येक तळागाळाच्या कार्यकर्त्याला अतुल असेल तिथं विद्यार्थीचं काम करतो, ही सगळीच माणसं त्या ठिकाणी काम करतील. नेताताई सुभागडे त्या ठिकाणी आहेत. हे सगळे लोक त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतील आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखालीच खरं तर आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. संतोष कोलते सुद्धा सोशल मीडियाचा अतिशय चांगल्या प्रकारे अध्यक्ष म्हणून त्याने काम केलंय. ताईंचाही विश्वास आहे. आज राहुल असेल, संतोष असेल किंवा पप्पू असेल, त्यांनी तिथं संजय गांधी निराधार योजनेमध्ये काम केलंय. हे सगळे उत्तम काम करणारी माणसं आहेत. आज बाळासाहेब त्या ठिकाणी सासवड शहरचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना आम्हाला खात्री आहे आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊ. मग त्याच्यामध्ये पप्पू राऊत असेल किंवा राहुल असेल, संतोष कोलते असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही एकत्र बसून त्यांचा जो अनुभव आहे आतापर्यंत केलेल्या कामाचा, तो अनुभव त्या ठिकाणी बाळासाहेब घेतील आणि भविष्यामध्ये सासवड शहर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्याचं काम आम्ही करणार आहोत. आम्ही सगळे नेते मंडळी सुद्धा या सगळ्याच कुणालाही त्या ठिकाणी प्रत्येकाला सन्मान मिळेल, प्रत्येकाला किंमत मिळेल, ज्याने त्यांना आतापर्यंत केलेल्या कामाची त्या ठिकाणी पावती मिळेल. आजही परवा आपण पाहिलं की दहीहंडीचा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी झाला, आढावा मिटिंग त्या ठिकाणी झाली. झेंडे पाटील अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतात. अतिशय उत्तम पद्धतीनं सगळ्यांना बरोबर घेऊन, प्रत्येकाला विचारून, विश्वासात घेऊन, कुणी नाराज झालं तर त्याच्या पाठीवर हात टाकून पुन्हा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारानं पक्ष बळकट करण्याचं काम झेंडे पाटील त्या ठिकाणी करतायत. आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेच नेते मंडळी पुरंदर मधले एक दिलानं एक जीवानं ते करत त्यांच्या पाठीशी उभे आहोत. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा कुणी जरी समजा चुकून नाराज नसतीलच, पण नाराज असलं तरी आम्ही सगळेजण भेटून ते सगळ्यांना समजून सांगू. शेवटी आम्ही एक घर आहे आणि घर ते अभंगच राहिलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. आणि हाच संदेश नेत्यांचाही आम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज मी तिथं जिल्हा मध्यवर्ती आता उल्लेख केला की एपलसीचे कार्यक्रम आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतोय. मला आज या निमित्तानं मुद्दाम सांगायचं की दादांनी त्या ठिकाणी सूचना केली, दादांचं मार्गदर्शन घेतलं, ताईंचं मार्गदर्शन घेतलं, ताईंनी सूचना त्या ठिकाणी फिरताना केल्या होत्या. आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की परवा दिवशी आपण महिलांना 4% व्याजदराने त्या ठिकाणी कर्ज द्यायचा निर्णय घेतलाय. जे काही मुलं असतील त्यांना परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल, देशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल, त्यांना सुद्धा 6% व्याजदरानं आपण त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करतोय. हाऊसिंगला सुद्धा आपण त्या ठिकाणी 8% व्याजदरानं कर्ज पुरवठा करतोय. आणि शेतीच्या सगळ्यांचे व्याजदर 1%, 1.5% आपण त्या ठिकाणी केलेत. नवीन प्रोडक्ट का होतंय?
कारण ह्या पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शेतकऱ्यांच्या बद्दल असेल, कामगारांच्या बद्दल असेल, विद्यार्थ्यांच्या बद्दल असेल, महिलांच्या बद्दल असेल, गरिबांच्या बद्दल असेल, ही कणव आहे. म्हणून तशा प्रकारच्या सगळ्या योजना झाल्यात. मी या निमित्तानं एवढंच सांगतो की खरं तर या सगळ्या प्रकारच्या कुठल्याही प्रकारची जर गोष्ट तुमच्या कानावरती आली तर आमच्या संघटनेमधले अध्यक्ष असतील, महिला अध्यक्ष असतील, युवक अध्यक्ष असतील, या सगळ्या जे काही फ्रंटल सेलचे अध्यक्ष आहेत यांना, विशेषतः झेंडे पाटलांना असेल किंवा महिला अध्यक्ष, युवक अध्यक्षांना आपण तो विचारा, आणि सासवड आणि जेजुरी शहराच्या अध्यक्षांना विचारून खरं तर इथून पुढच्या काळामध्ये आपण त्यांनाही थोडंसं त्यांची प्रतिक्रिया घेतली तर आणखी ते जास्त संतुलित होईल, अशा प्रकारची अपेक्षा आपण सगळ्यांच्याकडनं त्या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सगळेजण आम्हाला प्रत्येक वेळेस दिशा ठरवण्यासाठी, धोरण ठरवण्यासाठी आतापर्यंत दिशा देत आलात, मार्गदर्शन करत आलात. भविष्यात सुद्धा आपलं मार्गदर्शन अपेक्षित आहे. धन्यवाद. राष्ट्रवादी म्हणजे ओबीसीचे अन्याय करते अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारणामध्ये येतात आणि ते जाणून बुजून येतात त्या कशा येतात ते माहित नाही. पण राष्ट्रवादीवरतीच ओबीसी अन्याय होतं असं चित्र बाहेर काढण्यात आलं. काय सांगता? तुम्ही बोलू का? बोलू अध्यक्ष. असं कुठेही नाही. आम्ही बऱ्याचशी सांगितलं की आम्ही सगळेजण, त्यांना आनंदीय पवार साहेब या पक्षाचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, याच्यामध्ये कुठेही असं केलं जात नाही, कुणालाही बाजूला केलं जात नाही आणि होणार बी नाही. सगळ्यांनी सांगितलं की आणि जातीपात सिस्टीममध्ये तेवढंच असं कुणालाही बाजूला केलेलं नाही आणि जातीपातीचा विचार या पक्षामध्ये केला जात नाही. सगळ्या जातीपातीला बरोबर घेऊन जाण्याचं काम पवार साहेबांनी अशाच पद्धतीनं काम केलंय. त्यामुळे सगळे जातीपातीचा विचार न करता तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हेच प्रत्येकाचं पद आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या असं जातीनिहाय वगैरे असं काही ते त्या ठिकाणी नसतं आणि तसा विचारही त्या ठिकाणी करू नये. ठीक आहे, त्यांना आपण उलट आता सासवडवरून त्यांना जिल्हा राष्ट्रवादीचं सरचिटणीस त्या ठिकाणी केलेलं आहे, त्यांनाही आदर पक्षाने केलेला आहे. आणि त्यानंतर आता बाळासाहेब त्या ठिकाणी असतील तरी त्यांनी उत्तम काम केलंय, यांनी उत्तम काम करण्यासाठी त्यांचंच मार्गदर्शन घेणार आहेत आणि त्यांनाही स्वाक्षाने जिल्ह्याचं सरचिटणीस म्हणून त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. तुम्ही सगळे मराठा समाजाला आणि माळी समाजावरती, ओबीसी समाजावरती पोलीस म्हणले असं अनुराज टिळेकर, उपाध्यक्ष ते सांगा ना बाळासाहेब. नाही बरं का, सासवड शहराचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट अनुराग टिळेकर यांना केलेलं आहे. नंतर आपले सचिव बाबू इनामजी आहे. नंतर असे काही जाती धर्माचं राजकारण काय आपल्या राष्ट्रवादीमध्ये नाही असं करूया आपण, तो विषय नाहीये. जातपात ही कुठेही पाळली जात नाही. राष्ट्रवादी पक्ष सर्वांना एकत्रित आम्ही काम करतो. राहुल आधी अध्यक्ष होताच आणि राहुलला तुमचे जे म्हणणं आहे ते त्यांनाही विचारावं की बाबा इथून मागचे जेवढे अध्यक्ष आहेत त्यांना आतापर्यंत कोण मदत करते पासवर्डमध्ये. महेंद्र घोडके यांचं बी त्याच पद्धतीचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्याविषयी तुमचं मत काय? आता आपल्या ज्या मिटिंग इथे सासवडमध्ये होत्या त्याच्यामध्ये आपण आमची कार्यकारिणी आहे जुने नवीन मिळून अगदी सर्व जुने दत्ता नाना पासून, अरुण आप्पा पासून, वांडेकर, मोहनशेठ वांडेकर, शांतानाना भिंताडे, सासवडचे जे काही ज्येष्ठ नेते आहेत तिथपासून ते जे जुने अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत, ते पण युवक पर्यंत सर्वांना एक 60 जणांची आपल्याकडे लिस्ट आहे. 60 लोकांना आपण इथल्या ऑफिस मधून सुद्धा फोन जातात, तर माझे वैयक्तिक ऑफिस आहे तिथून सुद्धा फोन जातात. आणि पूर्वी जी 5-7 जण यायची त्यापेक्षा आता जवळजवळ कमीत कमी 30-40 लोक इथं येतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही काम करतो. असं आमच्या मनात कुठलीही भावना नाहीये. त्यात आम्ही मानत नाही. आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पवार साहेबांचे विचाराचे कार्यकर्ते आहोत, दादांचे ताईंचे विचाराचे आहोत. आम्ही आजपर्यंत कधीही समाजात कुठल्याही जातीवादीचं राजकारण केलेलं नाही. आमचे उपाध्यक्ष अनुराग टिळेकर आहे, दुसरे उपाध्यक्ष मनीष रणपिसे आहे. आम्ही सगळेजण खेळी मिळेल असं एकत्र तसं काम करतो आणि तसं काही विषय नाहीये. मी परवा त्यांच्या घरी जाऊन आलो, राहुलच्या घरी गेलो. राहुल घरी नव्हता, त्यांच्या वडिलांपाशी शेतात आम्ही आम्ही जाऊन अर्धा पाऊण तास गप्पा मारून आलो आणि तिथून त्याला फोनही केला तर मला भेटायला येत होती. कार्यक्रमाला त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी स्वतः फोन केलेला आहे. 2 ऑफिस प्लस मी स्वतः फोन केले, माझ्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहे. तसं काही आमच्या विषय नाही.
महेश अण्णा जगताप यांच्याविषयी सुद्धा काहीतरी अडचण समस्या पक्षातर्फे आहे, याच्याविषयी तुमचं काय मत आहे? काय करायला लागेल आता हे पर्सनली सगळं हे करण्यापेक्षा माझं म्हणणं महेश अण्णा जगताप, राहुल दादा असेल किंवा पप्पू शेठ असतील, या सगळ्यांचे आम्ही चर्चा कॉन्टॅक्ट मध्ये आहोत, सगळ्यांची चर्चा करतो आणि गुण्यागोविंदानं सगळ्या प्रकारे पक्ष त्या ठिकाणी चालेल. सगळेजण दादासाहेब ताईंना मानणारे आहेत, राष्ट्रवादीला घड्याला मानणारे आहेत. हे प्रत्येक आपण इंडिव्हिज्युअल सगळ्यांच्या आमचं प्रेम आहे, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे, त्यामुळे आम्ही त्यांची सगळेजण चर्चा करून आपण त्या ठिकाणी सगळ्यांची चर्चेत आहोत, आम्ही संपर्कात आहोत. सोशल मीडियावर आता ते एकच विषय सध्याला गाजतोय, तर त्यांची वैयक्तिक तुम्ही लवकरात लवकर meeting घेताय का त्यांना त्या पद्धतीचं काही कमिटमेंट आहे? सगळे इश्यूज आहेत ना ते सगळे चर्चा झालेली आहे, सगळे इश्यू त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील. आपण विकासाच्या संदर्भातलं काय असेल, कारण तो मुद्दा काही हे नाही, सगळीच आपल्या घरातलीच माणसं आहेत ते, त्यामुळे तसं काय नाही. विकासाच्या संदर्भातलं काय असतील तर आपण त्याबद्दल चर्चा करू. धन्यवाद.